नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आज आपण आपल्या या दिव्य प्रवासाच्या अशा टप्प्यात प्रवेश करत आहोत जेथे श्री गुरुचरित्रमधील अध्याय 30 ते अध्याय 35 पाहणार आहोत. पहिल्या दिवशी आपण सुरुवात केली, दुसऱ्या दिवशी आपण समजून घेतलं, तिसऱ्या दिवशीमध्ये आपण बदल पाहिला आणि आता चौथ्या दिवशीमध्ये आपण पाहणार आहोत पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन आणि सत्य. हा प्रवास आहे श्रद्धेपासून ज्ञानापर्यंत आणि समर्पणापर्यंत. चला या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया. श्री गुरुदत्ताच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्रमधील अध्याय 30. हा अध्याय आहे भक्तांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलाचा. येथे एक सामान्य माणूस पूर्णपणे बदलून जातो. भक्त आता तोच माणूस राहत नाही. ज्याच्या मनात अहंकार होता, गर्व होता, भीती होती, त्याचं मन आता शांत झालं आहे. तो समजतो सगळं काही क्षणिक आहे आणि खरी ताकद ही आपल्या आत आहे. हीच आहे आतून होणारी ट्रान्सफॉर्मेशन. सगळ्यात मोठा बदल म्हणजे अहंकार, जो हळूहळू नष्ट होतो. आता भक्त कोणापेक्षा मोठा व्हायचा विचार करत नाही, कोणाला कमी समजत नाही. तो फक्त सेवा करायला शिकतो, कारण त्याला समजतं अहंकार म्हणजे विनाश आणि नम्रता म्हणजे शक्ती. आता खरी सुरुवात होते तो माणूस म्हणून. नवीन दृष्टिकोनातून तो जग पाहतो. त्याच्यातील नकारात्मकता कमी होते, त्याच्यातील सहनशीलता वाढते, प्रेम वाढतं, त्याचं मन शांत राहतं. तो जीवनात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकतो. हीच आहे खऱ्या बदलाची सुरुवात. आता त्याला जाणवतं कोणीतरी त्याला मार्गदर्शन करत आहे. ते मार्गदर्शन भगवान दत्तात्रय यांचं आहे. तो समजतो गुरु सदैव सोबत आहेत आणि म्हणूनच तो कधीच हरवत नाही. आपण स्वतःला कधी विचारलं पाहिजे, आपण ही अहंकार सोडायला तयार आहोत का? आपण ही नवीन सुरुवात करायला तयार आहोत का? कारण बदल हा नेहमी आतून सुरू होत असतो. जेथे अहंकार संपतो तेथे खरी सुरुवात होते. नम्रता हीच खरी शक्ती आहे. जो बदलतो तोच पुढे जातो. आज आपण पाहिलं भक्तीची नवी सुरुवात. हा फक्त अध्याय नाही, हा जीवन बदलण्याचा संदेश आहे. आता आपण गुरुचरित्रमधील अध्याय 31 पाहणार आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 31. हा अध्याय आहे श्रद्धेच्या खऱ्या परीक्षेचा. कारण श्रद्धा तेव्हाच सिद्ध होते जेव्हा परिस्थिती कठीण असते. भक्ताच्या आयुष्यात अचानक अडचणी येतात, मार्ग अस्पष्ट होतो, उत्तर सापडत नाही, मन विचलित होतं. हेच असतं श्रद्धेचं खरं टेस्ट. कारण सोप्या वेळेत सगळे विश्वास ठेवतात, पण कठीण वेळेतच खरी श्रद्धा दिसते. आणि इथे फक्त अजूनही विश्वास ठेवतो. मनात 2 गोष्टी लढतात. एक बाजू म्हणते सोडून दे, दुसरी बाजू म्हणते थांब, विश्वास ठेव. हीच खरी लढाई अंतर्मनात चाललेली असते. भक्त शंका सोडून श्रद्धा निवडतो, कारण त्याला माहिती आहे जेथे श्रद्धा असते तेथे मार्ग असतो. श्रद्धेमुळे मन स्थिर राहतं. घाबरलेलं मन आता शांत होतं. भक्त स्वतःला सांगतो ही वेळ निघून जाईल आणि हीच त्याची ताकद त्याला पुढे नेत असते. ही आहे अंतर्मनाची खरी शक्ती. अशा कठीण क्षणी कोणीतरी मार्गदर्शन करतं. ते मार्गदर्शनच भगवान दत्तात्रय यांचं असतं. गुरु दिसत नसले तरी ते प्रत्येक पावलावर सोबत असतात. भक्ताला जाणवतं मी एकटा नाही. अचानक भक्ताला समजतं ही परीक्षा त्याला तोडण्यासाठी नाही, तर त्याला घडवण्यासाठी आली आहे. आणि येथेच त्याचा दृष्टिकोन बदलतो. आता तो घाबरत नाही, तो फक्त स्वीकार करतो. आपणही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आपल्याला थांबवण्यासाठी येतात की आपल्याला मजबूत करण्यासाठी? उत्तर सोपं आहे.
आपल्या आयुष्यात अडचणी हे आपल्याला घडवण्यासाठी येत असतात. श्रद्धा म्हणजे अंधारातही विश्वास ठेवणं. परीक्षा कठीण असेल तरच श्रद्धा खरी आहे. जो थांबतो तो हरतो आणि जो विश्वास ठेवतो तो जिंकतो. आज आपण या अध्यायात पाहिलं श्रद्धेची खरी परीक्षा. हा अध्याय आपल्याला शिकवतो कधीही हार मानू नका, विश्वास ठेवा. आता आपण अध्याय 32कडे वळूया. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 32. हा अध्याय आपल्याला सांगतो गुरुची उपस्थिती कशी असते. कारण गुरु कधीच दिसत नाहीत, पण ते कधीच नसतात असेही नाही. भक्ताला एक गोष्ट जाणवते, जरी गुरु समोर नसले तरी त्याची उपस्थिती जाणवते. मनात एक शांतता असते, एक विश्वास असते, एक सुरक्षितता असते. हेच असतं गुरुच्या उपस्थितीचं लक्षण. ते नेहमी आपल्याजवळ असतात. गुरु कधी कधी शब्दांनी नाही तर मौनाने मार्ग दाखवतात. अचानक आपल्या डोक्यात एक विचार येतो, एक दिशा दिसते, एक निर्णय स्पष्ट होतो. हे सगळं गुरुच्या कृपेमुळं होत असतं. ते थेट बोलत नाहीत, पण ते मार्गदर्शन करत असतात. जेव्हा काहीच समजत नाही तेव्हा फक्त एकच गोष्ट करतो, तो गुरुवर विश्वास ठेवतो. कारण त्याला माहिती आहे गुरु त्यांच्यासोबत आहेत. अंधारातही गुरु प्रकाश देतात. गुरु आपल्याला कसे मदत करतात? गुरु आपल्याला अचानक वेळी योग्य व्यक्ती भेटवतात. योग्य वेळेला योग्य गोष्ट घडवून देतात. आपल्या अडचणी कमी होऊ लागतात. आपल्या मनाला शांती येते. ही सगळी चिन्हे म्हणजे गुरुच्या कृपेची चिन्हे. गुरु आणि भक्त यांचं नातं शब्दाच्या पलीकडचं असतं. तो एक अदृश्य पण शक्तिशाली संबंध असतो, जिथे भगवान दत्तात्रय स्वतः मार्गदर्शन करतात. भक्त फक्त ऐकत नाही, तो अनुभवतो. आपणही कधी अनुभव घेतला आहे का, की आपण जेव्हा एकटे होतो तेव्हा अचानक कोणीतरी मदतीला आलं. तो योगायोग नव्हता, ती तर गुरूंची कृपा होती. गुरु दिसत नाहीत, पण नेहमी उपस्थित असतात. जेथे श्रद्धा असते तेथे गुरु प्रकट होतात. गुरु म्हणजे मार्ग, आधार आणि शक्ती याचे एकत्रित मिश्रण. आज आपण या अध्यायात गुरुची अदृश्य उपस्थितीबद्दल जाणून घेतलं. हा अध्याय आपल्याला शिकवतो, कधीही एकटे नाहीत आहोत असं समजू नका. गुरु सदैव आपल्यासोबत असतात. आता आपण अध्याय 33कडे वळूया. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 33. हा अध्याय आहे चमत्काराचा अनुभव. पण लक्षात ठेवा, चमत्कार बाहेर घडत नाहीत, ते आपल्या आयुष्यात घडत असतात. आता आपण भक्तांच्या आयुष्यात अचानक गोष्टी बदलायला लागतात. अडचणी कमी होऊ लागतात, मार्ग स्पष्ट दिसू लागतो, योग्य लोक भेटतात आणि परिस्थिती सुधारते. हे सगळं काहीतरी मोठ्या शक्तीमुळे घडत असतं. ही शक्ती म्हणजे गुरूंची कृपा. गुरूंची शक्ती दिसत नाही, पण ती जाणवत असते. जसं वारा दिसत नाही, पण त्याचा अनुभव येतो, तसंच गुरूंची कृपा ती जीवन बदलते. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य होतात. अडथळे हळूहळू दूर होतात. भक्ताला जाणवतं, कोणीतरी माझ्यासाठी मार्ग मोकळा करत आहे आणि तो कोणी भगवान दत्तात्रय आहेत. आता भक्त जीवनाचा आनंद घेऊ लागतो. त्याचं मन शांत होतं, हृदय हलकं होतं आणि त्याची भीती कमी होती. हीच आहे गुरुच्या कृपेची खरी अनुभूती. सर्वात मोठा चमत्कार बाहेर नाही तर आत घडतो. त्याचं मन बदलतं, दृष्टी बदलते, विचार बदलतात आणि हेच खरं ट्रान्सफॉर्मेशन आहे. आपण हे विचार केला पाहिजे, आपल्या आयुष्यात चमत्कार घडत आहेत का? आणि उत्तर हो असेल, पण आपण ते फक्त ओळखत नाही. चमत्कार बाहेर नाही, ते आपल्या आत घडतात. जेथे श्रद्धा असते तेथे चमत्कार घडतात. गुरूंची कृपा म्हणजे जीवन बदलणारी शक्ती. आज आपण या अध्यायात चमत्काराचा अनुभव पाहिला. हा अध्याय आपल्याला शिकवतो, विश्वास ठेवा आणि चमत्कार अनुभवायला तयार राहा. आता आपण अध्याय 34कडे वळूया. अध्याय श्री गुरुचरित्रमधील अध्याय 34. हा अध्याय आहे अंतर्मनाच्या आनंदाचा. कारण खरा आनंद बाहेर मिळत नाही, तो आत सापडतो. भक्ताचा प्रवास आत पुढे जातो. आधी तो बाहेर आनंद शोधत होता, पण आता त्याला समजलं आहे, खरा आनंद आता माझ्या आत आहे. बाहेरील गोष्टी फक्त तात्पुरत्या आहेत. आता मन शांत होतं, कोणतीही घाई नाही,
कोणतीही चिंता नाही, फक्त शांती. ही शांती गुरूच्या कृपेने मिळते. भक्ताला जाणवतं, मी सुरक्षित आहे, मी एकटा नाही, कारण भगवान दत्तात्रय माझ्यासोबत आहेत. हा आनंद बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही, तो नाही पैशावर अवलंबून आहे, ना यशावर, ना प्रसिद्धीवर. तो फक्त मनाच्या शांततेतून येतो. हा आनंद कधीच संपत नाही. आता फक्त काही गोष्टी सोडून देतो, जसे अपेक्षा, अहंकार, भीती. कारण ज्याने सोडायला शिकलं तोच खरं जगायला शिकतो. हा आनंद एक वेगळाच अनुभव देतो. तो शब्दात सांगता येत नाही, फक्त अनुभवता येतो. फक्त ध्यानात जातो आणि स्वतःला विसरतो. हेच आहे खरं स्पिरिच्युअल ब्लेस. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपण आनंद कुठे शोधतो, बाहेर की आत? जर उत्तर आत असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. खरा आनंद बाहेर नाही, तो आत आहे. ज्याने स्वतःला ओळखलं त्याने आनंद ओळखला. शांत मन म्हणजे खरा आनंद. आपण आज आपल्या या अध्यायात अंतर्मनाचा आनंद पाहिला. हा अध्याय आपल्याला शिकवतो, बाहेर नाही तर आपल्या अंतर्मनात पहा, शांत राहा आणि आनंद अनुभवा. आता आपण अध्याय 35कडे वळूया. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 35. हा फक्त अध्याय नाही, हा आहे संपूर्ण प्रवासाचा सार. इथे सगळे प्रश्न संपतात, सगळे भ्रम दूर होतात आणि सत्य समोर येतं. भक्त आता समजतो, जीवन म्हणजे फक्त संघर्ष नाही, तर एक प्रवास आहे. आणि या प्रवासात गुरु मार्गदर्शन करतात. त्याला कळतं, मी एकटा नाही, मी एकटा कधीच नव्हतो, कारण भगवान दत्तात्रय सदैव सोबत होते. आता सर्व काही स्पष्ट होतं. भक्ताला समजतं, अडचणी, दुःख आणि परीक्षा हे सगळं त्याला घडवण्यासाठी आलेलं होतं. काहीही व्यर्थ नव्हतं. प्रत्येक गोष्ट ही एक शिकवण होती. आता अहंकार पूर्णपणे संपतो. भक्त नम्र होतो, शांत होतो आणि पूर्ण समर्पित होतो. तो म्हणतो, माझं काहीच नाही, सगळं गुरुचं आहे. हीच आहे पूर्ण समर्पणाची अवस्था. आता त्याला समजतं, जीवनाचा खरा अर्थ संपत्ती नाही, प्रसिद्धी नाही, तर प्रेम, सेवा आणि श्रद्धा आहे. हेच खरे मूल्य आहेत. आता गुरूंचा अंतिम आशीर्वाद मिळतो. भक्ताला शांती मिळते, संतोष मिळतो आणि आनंद मिळतो. त्याचं जीवन पूर्ण होतं. हेच आहे खऱ्या यशाचं अंतिम रूप. आता तुम्हाला एक प्रश्न, तुम्ही या प्रवासातून काय शिकलात? श्रद्धा, धैर्य, नम्रता आणि प्रेम. हेच तुमचं जीवन बदलू शकतं. जीवन सोपं नाही, पण अर्थपूर्ण आहे. जो गुरुवर विश्वास ठेवतो तो कधीच हरत नाही. अंतिम सत्य हेच आहे, गुरु म्हणजे मार्ग, प्रकाश, मोक्ष याचं एकत्रीकरण. आज आपण या अध्यायात पाहिला अंतिम समज. हा प्रवास फक्त कथा नव्हती, तो जीवन बदलणारा अनुभव होता. जर तुम्ही हा संपूर्ण जर्नी पाहिला असेल तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात. आज आपण पूर्ण केला प्रवास अध्याय 30 ते अध्याय 35पर्यंत, म्हणजेच पूर्ण जीवन बदलणारा अनुभव पाहिला. या संपूर्ण प्रवासातून आपण शिकलो श्रद्धा, धैर्य, सेवा, नम्रता आणि समर्पण. आणि सर्वात मोठं सत्य, गुरु नेहमी आपल्यासोबत असतात, फक्त आपण त्यांना ओळखायला हवं. भगवान दत्तात्रय यांची कृपा सदैव आपल्यावर असतो. जर तुम्ही हा संपूर्ण प्रवास पाहिला असेल तर तुम्ही खरंच एका आध्यात्मिक यात्रात सहभागी झाला आहात. हा प्रवास येथे संपत नाही, हा तुमच्या जीवनात पुढे सुरू राहणार आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना जर काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया नवीन भक्तिमय प्रवासात, नवीन भक्ती कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.